विधानसभा अवघ्या काही दिवसांवर येऊन टिपली असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा जो पक्ष आहे त्याच्यामध्ये पक्षांतर्गतच मोठ्या प्रमाणात संघर्ष पाहायला मिळतोय। काही दिवसांपूर्वी विधान परिषदेच्या नियुक्त्या झाल्यानंतर जो वाद पक्षामध्ये सुरू झाला आहे तो अजूनही संपताना दिसत नाही। या वादामध्ये आणखी भर पडताना दिसत आहे। ती भर पडत आहे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली। यानंतर आज आणखी हा वाद वाढताना दिसत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या दोन रुपाली अर्थात रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील या आमने सामने आलेले आहेत। एकमेकींमध्ये शीतयुद्ध सुरू आहे। हे शीतयुद्ध नेमकं कसं सुरू आहे? तुम्ही तर शुभेच्छा दिल्या होत्या त्यांना, मात्र त्यांच्याकडनं तुम्हाला कशा पद्धतीचं प्रत्युत्तर आलं आता तुम्ही पाहिलं? मुळामध्ये रुपाली चाकणकर यांना पुन्हा महिला आयोग दिलं, मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि मी माननीय अजितदादा असतील, माननीय सुनील तटकरे साहेबांना एक व्यक्ती एक पदाने आपण सर्व इतर महिलांना सुद्धा न्याय द्यावा ही एक काम करणारी कार्यकर्ती बहीण म्हणून विनंती केलेली आहे। त्याच्यामुळे रुपाली चाकणकरांना खरं राग येण्याचं कारण नाही, मी शुभेच्छा दिल्या होताही तुम्हाला, पण मागच्या वेळेला जेव्हा आयोग त्यांच्याकडे होतं त्याचवेळी त्यांच्याकडं स्टार प्रचारक, त्याचवेळी प्रवक्ते, त्याचवेळी समन्वय, त्याचवेळी निरीक्षक ही सगळीच पदं एका महिलेला देण्यापेक्षा जर तुम्ही एक पद जे संविधानिक पद त्यांना तुम्ही परत दिलेलं आहे तर इतर पदांसाठी इतर महिलांचा विचार व्हावा आणि न्याय द्यावा ही साधी सरळ कायदेशीर मागणी आहे। आता रुपाली चाकणकरांना मी जर बाहेरची वाटत असेल तर मला त्यांच्या बुद्धीची कीव येते। मी आज 2.5 ते 3 वर्ष झाले NCP मध्ये आले, राजकारणामध्ये मला एक 18 ते 19 वर्ष झालेले आहे। मी पुणे शहराची नगरसेवक राहिलेली आहे। मी शहर सुधारणा, बहुतेक हे चाकणकरांना माहितीही नसेल, पुणे शहराची शहर सुधारणाची मी चेअरमॅन होते, विधीची मी सदस्य होते। चाकणकरांचा प्रॉब्लेम काय ते लोकांमधून निवडून नाही आलेल्या, त्यामुळे ना त्यांना कामकाज माहिती ना प्रशासनाचं कुठलं कामाची कुठली माहिती। त्यामुळे नुसतं छान साड्या घातल्या आणि मीटिंग अटेंड केल्या म्हणजे आपण नेता होत नाही, थोडंसं त्यांनी समजून घ्यावं। आणि मी तर ताई तुम्हाला शुभेच्छा दिल्या होत्या, पण तुमचं काय झाले, तुम्हाला काही बोललं तर तुम्ही जे डायरेक्ट आम्हाला म्हणजे जी नवीन घरात सून येते किंवा जी घरात नवीन पाहुणे नातेवाईक राहायला येतात, तुम्ही जे त्याला सारखं घालून पाडून बोलणार असेल तर मी अशी नातेवाईक आहे की ज्याची जागा त्याला जागेवर दाखवायची नितांत गरज आहे। कारण का संघटना हा एक परिवार आहे, संघटनेमध्ये अनेक माता भगिनी आमच्या काम करतात, अनेक पुरुष मंडळी बंधू काम करतात। हा सगळ्यांचा कारवा काम करत असताना माननीय अजितदादांशी पाठीशी तो खंबीरपणे उभा राहायला पाहिजे, असं माझं काम असलं पाहिजे, असं तुमचं काम असलं पाहिजे। पण ते तुमच्याकडनं होत नाही। तुम्हाला जे काही आहे विनाकारण मी फार मोठी जशी काय नेत्या जे दाखवण्याचा आविर्भाव आहे तो तुमचा विषय, तुम्ही नक्कीच दाखवा, पण मी जी मागणी केलेली आहे तो कायदेशीर मागणी आहे। एक व्यक्ती एक पद, तुमच्याकडं राज्यमंत्री दर्जा पदाचं संविधानिक पद महिला आयोग आहे, त्याच्यामुळे इतर पदांवर दुसऱ्या महिलांना न्याय मिळालाच पाहिजे ही माझी मागणी आधीही होती, आत्ताही आहे आणि पुढेही राहील। आपण जर पाहिलं तर राज्यपाल नियुक्त आमदारांची जशी घोषणा झाली त्यानंतर आपण पाहिलं असेल की शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती रोष पाहायला मिळतो। जवळपास 600 पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी राजीनामे दिलेले आहेत। ज्या वेळेला हे राजीनामे देण्याची प्रक्रिया चालू होती त्यावेळेला समीर चांदेरे असू द्यात नाहीतर काल दीपक मानकर असू द्यात, या दोघांच्याही निशाण्यावरती रुपाली चाकणकरच होत्या, असं काय? मग याचा अर्थ तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे, बाप दाखवणं तर पुरा शाब्द घालायला पाहिजे ना। समीर चांदेऱ्यांना चाकणकरांनी त्रास दिलेला आहे, दीपक भाऊ मानकर हे शहराचे अध्यक्ष आहेत त्यांना त्रास दिलेला आहे। म्हणजे जर चाकणकर मॅडम या फादर बॉडीमध्ये महिलामध्ये तर त्यांच्याकडे प्रदेश अध्यक्ष आहे, तिथं तर त्यांनी त्या इतर ज्या काम करणाऱ्या महिला सगळ्यांना बाजूला सारून ज्या काही त्यांच्या 2-4 असतील त्यांच्याशी हे करून काम केलेले, युवकांना त्रास देत आहेत, युवतींना त्रास देत आहेत, म्हणून ती लोक बोलत आहेत, म्हणून हा उद्रेक होतोय, नाहीतर उद्रेक होईल कशाला? दीपक भाऊ मानकरांनी ज्या काही काल त्यांची जी व्यथा मांडली तर त्यांच्याशी खुद्द माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा बोलतील, त्याच्यावर नक्कीच अजितदादा हे दीपक भाऊ मानकर यांच्याशी संवाद साधून त्यातनं 100% मार्ग निघेल। परंतु दीपक भाऊंना बोलायची वेळ का आली तर चाकणकर मॅडमकडनं झालेला त्रास म्हणजे फक्त रुपाली पाटील बोलतीये का तर नाही, हा रुपाली पाटीलनी सुरुवात केली, पण रुपाली पाटीलला अन्याय सहन करायची सवय नाही आणि
तोंडावर गोड बोलून मागून छुपेवार करण्याची पण सवय नाही. ज्या काही गोष्टी आहेत त्याही मी कायदेशीरपणे मांडल्या की रुपाली चाकणकर या मनसेमध्ये असताना त्यांनीच माझ्याशी मैत्री वाढवली. मैत्री तेव्हा माझ्याकडनं बाईट घेत होत तेव्हा मी त्यांना फार छान होते, परंतु इकडं आल्यावर त्यांना काही त्रास झाला तो त्यांचा विषय. तरीही मी त्यांना महिला आयोगावर फेर निवड झाली म्हणून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि माझ्या पक्षाकडं माझ्या नेत्यांकडं मागणी केलेली आहे की एक पद एक व्यक्ती अशाने आपण न्याय द्यावा. इतर पक्षातल्या इतर ज्या महिलातील पक्ष आहेत त्यांना न्याय द्यावा. तो न्याय दिला तर खूप अतिउत्तम आहे. पक्षातलीच ताकद वाढणार आहे, संघटन वाढणार आहे. आणि चाकणकरांनी विचार करावा, एका तुमच्यामुळे किती पक्षाला हा त्रास होत आहे, किंवा वरिष्ठ नेत्यांनी याचा विचार करावा की एका बाईच्याच तक्रारी सगळे का करतात. मी तर समजा चला चाकणकरांच्या म्हणण्यानुसार मला 3 वर्षच झाली. मानकर जुने आहेत. समीर चांदऱ्यांचे तर त्यांच्या वडिलांची आणि त्यांची हयात गेली हो राष्ट्रवादीमध्ये, म्हणजे पिढी. ते का बोलतायत? ते काही रुपाली पाटील बोलली म्हणून बोलतायत का? फक्त जे व्यक्त होत आहेत तर सुरुवात फक्त रुपाली पाटीलनी, अन्यायाच्या विरुद्धची सुरुवात रुपाली पाटील नेहमी सदैव पहिलीच करते, ती मी इथनं केली. त्याच्यामुळे त्यांना तो बहुतेक जाच आणि त्रास असावा. पण ताई, तुम्ही संविधानिक राज्यमंत्री पदावर आहे. माझी विनंती आहे, तुमच्या बुद्धीचं प्रदर्शन महाराष्ट्राला अशा पद्धतीने करू नका. विनाकारण ट्रोल होतात किंवा वाईट बोललं जातं. तुम्हाला दिलंय, तुमचं अभिनंदन. तुम्ही छान काम करा. माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. तुम्ही आज जी भूमिका मांडताय ते गेले अनेक दिवस मांडताय. पक्षश्रेष्ठींकडे तुम्ही ही भूमिका मांडली, परंतु तुमच्या भूमिकेला गांभीर्यानं घेतलं जात नाही अशी चर्चा आहे. तुम्हाला तसं वाटतंय? अशी चर्चा आहे. चर्चेला काय? लोगों का क्या है, लोगों का काम है कहना. मी माझ्या नेत्यांकडे ही बांधलेली आहे. संघटनेत काम करत असताना काही वेळ द्यावा लागतो. म्हणजे मी जर असं म्हणलं मी आज तक्रार केली आणि उद्याच निर्णय व्हायचा तर ते चाकणकरांसारखं झालं. म्हणजे बालिश हट्ट करायचे कोणतेही आणि करायचं. मी पुन्हा सांगते, मी जबाबदार लोकप्रतिनिधी आहे, लोकांमधनं निवडून आलेली आहे. मी एक वकील आहे, क्रिमिनल लॉयर म्हणून मी प्रॅक्टिस करते. मला संविधान कळतं. मला राजकारणात असल्यामुळे, लोकांच्या संपर्कात असल्यामुळे, लोकांची कामं केल्यामुळे मला लोकांचं मन कळतं. या सगळ्या गोष्टीची मला जाणीव उणीव या सगळ्या गोष्टीतनं मी घडलेली आहे आणि म्हणून या जबाबदारीने मी गोष्टी करते. आणि अजिबात नाही, पक्षाने त्या गोष्टी माझ्या ऐकलेल्या आहेत. मी बोलल्यानंतर सुरेखा ठाकरेताई बोलल्यात, वैशाली नागवडेताई बोलल्यात, दीपक भाऊ मानकर बोललेत, इतर ज्या महिला आहेत की ज्या मीडियावर नाही परंतु दादांपाशी, तटकरे साहेबांपाशी बोललेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याची दखल पक्षाला, मी बेकायदेशीर मागणी कुठे केली आहे? मी म्हणलं का मला आयोग द्या, आयोग द्या, आयोग नाही दिलं मला. त्यांना दिलं, त्यांचं अभिनंदन. आता इतर महिलांना इतर पदं द्या. एक व्यक्ती एक पद ठेवा. मागच्या वेळी सगळी पदं चाकणकरांभोवतीच घुमत होती. तेव्हा दादांचा पाठिंबा तिकडे गेल्यामुळे एक नवीन पक्षाची परत सुरुवात होती. त्यामुळे प्रत्येकजण दादांच्यासाठी गप्प होतं. परंतु आता पक्ष चांगल्या जोमाने उभा राहिलेला आहे. चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. लाडकी बहीण योजनेतनं दादांनी घराघरापर्यंत पक्ष पोचवलेला आहे. तर ते विचार बळकट करायचे, ते विचार घराघरापर्यंत न्यायचेत आणि अजितदादांचे हात मजबूत करायचे आहेत लोकांच्या माध्यमातून. तर ते नक्कीच त्या गोष्टीचा विचार पक्ष करेल आणि येणाऱ्या काळात ते निर्णय देतील. जर समजा तुम्ही म्हणताय, लोक असं म्हणतात, नाही निर्णय दिला तर आहे ना, घोडे मैदान कुठे दूर आहे, सगळे इथेच आहेत. त्यावेळी आपण वेळोवेळी बोलूच. आता येत्या काही दिवसांमध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि तुमच्यामधला जो इंटरनल हे अशा पद्धतीचे जे क्लॅशेस सुरू आहेत, वाद सुरू आहे, त्याचा कुठेतरी फटका पक्षाला बसू शकतो, महायुतीलाही बसू शकतो. एक लक्षात घ्या, मी पुन्हा सांगते की मानकर भाऊंच्या व्यथा त्यांनी मांडलेल्या आहेत. मानकर भाऊंचं जे विधान क्षेत्र आहे तिथं त्यांची मजबूत पकड आहे. माझ्या विधान क्षेत्रात माझी मजबूत पकड आहे. हे वरचं जे पक्षाचं पॉलिटिकल हे आहे याच्यामध्ये ह्या गोष्टी होत राहतात. प्रत्येक पक्षामध्ये काही ना काहीतरी उणिवा किंवा काही ना काही एक वेगळे त्रास असतात किंवा काही व्यक्ती असतात की जे जाणून बिनून पक्षाला त्रास होईल अशा कृती करत असतात. त्याच्यातला हा प्रकार आपण आहे. परंतु हा विषय माननीय अजितदादा शनिवारच्या दिवसाच्या संपायच्या आत हा विषय संपलेला असेल. जे 600 आमचे कार्यकर्ते बंधू भगिनी आहेत ते अजितदादांचे कार्यकर्ते आहेत आणि त्यातनं ते भाऊंचे पण कार्यकर्ते म्हणजे माध्यमातून जोडलेले आहेत.
भाऊंनी काल एक वक्तव्य केलं, माझं अजितदादांची काहीच हे नाहीये, परंतु जे पक्षाच्या नावाखाली सातत्याने त्रास देतात किंवा पक्ष डिस्टर्ब करतात त्यांच्यासाठी तुम्ही उभं राहण्यापेक्षा आमच्यासाठी उभं राहणं गरजेचं हे स्पष्ट त्यांनी केलं. तर त्यातनं मार्ग नक्की अजितदादा काढतील आणि दीपक भाऊ मानकर यांना मला नाही वाटत राजीनामा देऊन देतील. हे वरिष्ठचा हे आहे, हे मी सांगू शकत नाही, कारण हा सर्वस्वी अधिकार अजितदादांचा आहे. मग तो काहीतरी मार्ग निघेल, मला याच्यावर ठाम विश्वास आहे. त्यामुळे कुठेही पक्षात आलबेल नाही. आम्हाला आमची लोक निवडून कशी आणायची हे लोकांची आम्ही कामं केल्यामुळे ते आमच्याकडे गमक आहे, ते काम आमच्याकडे आहे. त्याचा परिणाम आम्ही अजिबात आमच्या मतदारसंघावर, आमच्या लोकांवर, पक्षावर होऊन देणार नाही. धन्यवाद ताई. तर या होत्या रुपाली पाटील. त्यांची एक साधी मागणी आहे की पक्षामध्ये एका व्यक्तीला एकच पद द्यावं. ज्या काही महिला पक्षामध्ये काम करतात, जे काही पदाधिकारी काम करतात त्यांनाही कुठंतरी संधी मिळावी अशी एक साधी मागणी त्यांनी अजितदादांकडे केली आहे. आता या मागणीला न्याय मिळतो का आणि आगामी विधानसभा निवडणुकीत याचे काय पडसाद पडतायत हे लवकरच स्पष्ट होईल. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.